ऐका ना, नागपूरच्या प्रसिद्ध सावजी जेवणावर FDA तुकाराम मुंढे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण विदर्भात मोठा वाद निर्माण झालाय. तुकाराम मुंढे म्हणाले, माझ्यासारख्या माणसाने जर सतत सावजी जेवण खाल्लं तर महिनाभरात हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येईल. हे वक्तव्य समोर येताच अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. सावजी व्यावसायिकांनी आणि काही विद्यार्थी संघटनांनी मोर्चे सुद्धा काढले. त्यांचं म्हणणं होतं की सावजी ही विदर्भाची ओळख आहे, त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य चुकीचं आहे. पण जरा दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुकाराम मुंढे यांनी फक्त सावजी जेवणावर टीका केली नव्हती. ते पुढे असंही म्हणाले होते की आजकाल दूध, तेल, धान्य, मसाले अशा अनेक अन्न पदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. त्यातच आपण बाहेर गेलो की जास्त तिखट, तेलकट आणि खारट अन्न खातो. अशा सवयींमुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. हा मुद्दा वैद्यकीय दृष्ट्या मान्य केला जातो. खरं तर सावजी जेवण चविष्ट आहे, यात वादच नाही. पण कोणतंही अति तिखट, अति तेलकट आणि वारंवार खाल्लं जाणारं अन्न आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे काही लोकांचं मत आहे की तुकाराम मुंढे यांनी सावजी परंपरेवर टीका केली नव्हती, तर आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता. कारण शेवटी प्रश्न फक्त सावजीचा नाही, तर आपल्या खाण्याच्या सवयींचा आहे. आपल्या आवडत्या पदार्थाची चव महत्वाची की दीर्घकाळ चांगलं आरोग्य? मला सांगा, तुकाराम मुंढे यांचा हेतू सावजी परंपरेवर टीका करण्याचा होता की लोकांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा? कमेंटमध्ये नक्की सांगा.